केगाव येथील जोशी समाज गणेशोत्सव मंडळाची बहारदार मिरवणूक निघाली। लेझिमचा ताफा हे या मंडळाचं वैशिष्ट्य होतं। मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती। केगाव येथील जोशी समाज गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं या निमित्तानं आयोजन करण्यात आलं होतं। परिसरातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती। जोशी समाज गणपतीची पूजा माजी उपमहापौर विष्णू निकंबे तसंच मंडळाचे कार्यकर्ते समर्थ निकंबे यांच्या हस्ते करण्यात आली। मोरयाचा जयघोष यावेळी करण्यात आला। कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थिती होती। दरम्यान माजी उपमहापौर विष्णू निकंबे तसंच समर्थ निकंबे यांच्या हस्ते गणरायाचं पूजन झाल्यानंतर जोशी समाज गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या विसर्जन सोहळ्याची दिमागदार मिरवणूक निघाली। बहारदार सादरीकरण करणारा लेझिमचा ताफा हे जोशी समाज गणेशोत्सव मंडळाचं वैशिष्ट्य ठरलं। यावेळी अध्यक्ष नितीन दोरकर, व्यंकटेश सुरवसे, बेलाजी सुरवसे, बाबा भोसले, श्याम भोसले, तात्या चव्हाण, इरण्णा चव्हाण, बालाजी दोरकर, सोमनाथ दोरकर, रोहन दोरकर, दीपक सुरवसे, समाज अध्यक्ष संतोष दोरकर, सचिन दोरकर, उपाध्यक्ष महेश चव्हाण, पांडू चव्हाण, कैलास दोरकर, राणू दोरकर, सचिन चौगुले, अशोक भोसले, शिवाजी भोसले, नागनाथ भोसले, अजित जाधव, राजू शिंदे, नागेश भोळे, संतोष चौगुले, कृष्णा इंगवे, नारायण इंगवे, टेकाजी इंगवे, भारत भोसले, मारुती दोरकर, मारुती शिंदे, रणजित चौगुले आदींसह मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती। केगाव येथे जोशी समाजाच्या आज श्री गणेशाची महापूजा माजी उपमहापौर विष्णू निकंबे यांच्या शुभ हस्ते म्हणजे माझ्या हस्ते करण्यात आली। त्याबद्दल मी समाजातील सर्व बांधवांना माझ्याकडून
शुभेच्छा देतो। हा सण जोशी समाजाच्या सर्व एक दिलाने एक मुखाने लहान थोर मंडळी या गणपती उत्सवामध्ये 10 दिवस गुणागोविंदाने सण साजरी केला जातो। आमच्या जोशी समाजाचे संतोष दोरकर 2 लाख रुपयाचे अध्यक्ष समाजाचे अध्यक्ष आहेत, ते त्यांच्यातर्फे फायबरची मूर्ती बी देण्यात आली आहे। त्याबद्दल माझ्याकडून ही शुभेच्छा आणि केगावच्या गावकऱ्याकडून मी संतोष दोरकरला मनापासून शुभेच्छा देतो। बहारदार अशा लेझिमच्या सादरीकरणानं जोशी समाज गणेशोत्सव मंडळाच्या श्रींना भावपूर्ण असा निरोप देण्यात आला। मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी केगाव इथं दिसून आली।